पुढच्या सकाळी ती वाट पाहत असताना कुणीतरी तिला मिठी मारत असल्याची जाणीव झाली. तिने डोळे उघडले आणि अर्जुन तिला जवळ झोपलेला दिसला. ती त्याच्याकडे पाहून थक्क झाली. अंजली म्हणते, त्याने शर्ट का घातलेला नाही? माझं डोकं दुखत आहे. काल काय झालं? तिने स्वतःकडे पाहिलं आणि थक्क झाली. तिने ब्लँकेटने स्वतःला झाकलं. अंजली म्हणते, काय? ती मोठ्या आवाजात म्हणाली. अर्जुन हे ऐकून म्हणतो, अंजली. त्याने डोळे उघडले. ती त्याच्यापासून दूर गेली. काही कळल्याशिवाय त्याच्याकडे पाहत होती. अर्जुन म्हणतो, तू का आहेस अशी? झोप जा अंजली. अंजली म्हणते, काय? तू इथे का आहेस? अर्जुन म्हणतो, तुला काल काय झालंय ते आठवत नाही? अंजली म्हणते, काय? ती पुन्हा स्वतःकडे पाहते. अंजली म्हणते, अरे. ती त्याच्याकडून तोंड झाकते. अर्जुन म्हणतो, हो, आता आठवलं ना? मग जा आणि तयार हो. ऑफिसमध्ये तुला मोठं काही वाट पाहत आहे. अंजली म्हणते, काय? आपण तिकडे कधी आलो? मला आठवत नाही. अर्जुन म्हणतो, हो, ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तुला आठवेल. चल तयार होऊया. अंजली म्हणते, हं. ते तयार झाले आणि ऑफिससाठी निघाले. ती कंपनीमध्ये प्रवेश करते आणि सगळे तिच्याकडे पाहत हसत आहेत. अंजली म्हणते, अर्जुन, ते सगळे माझ्याकडे असं का पाहत आहेत? अर्जुन म्हणतो, हो, तुला काही वेळाने कळेल. ते त्यांच्या जागेवर गेले. एक कामगार तिच्याकडे आला आणि विचारले, आता ठीक आहेस का अंजली? आणि हसला. अंजली म्हणते, का? तुम्ही सगळे माझ्यावर हसत का आहात? कामगार तिच्याकडे गेले. एकाने विचारले, सरने तुला काही सांगितले नाही का? अंजली म्हणते, नाही. त्याने सांगितले की मी इथं आल्यावर कळेल. काय झाले? आणि एक कामगार तिला फोन घेऊन गेल्या दिवशीचा व्हिडिओ सुरू करतो. अंजली ते पाहून थक्क झाली. ती लाजली. कामगार म्हणतो, आता कळालं का? अंजली म्हणते, अरे, मी हे सर्वांसमोर त्याला सांगितलं का? कामगार म्हणतो, हो, तुला फक्त एवढंच नाही, त्यानंतर तू सगळ्यांसमोर त्याला किस केलं. अंजली म्हणते, काय? ती आपलं तोंड झाकून खोलीकडे गेली. अर्जुन म्हणतो, आता तुला कळालं का काल काय झालं? ती त्याच्याकडे पाहत नव्हती. तो तिच्याकडे आला. ती मागे गेली पण पुढे जाण्यात जागा नव्हती. त्याने हात भिंतीवर ठेवून तिला सांगितले, पुन्हा कधीही पिऊ नकोस. अंजली म्हणते, हां. अर्जुन म्हणतो, तू काल काय बोलली? तुला दुसऱ्या कोणाशी लग्न करायचं होतं असं सांगितलं होतं? अंजली म्हणते, मी असं बोलली का? माफ कर, मी पुन्हा पिणार नाही. वचन. तो तिला पाहून हसला. त्यानंतर तिला कॉल आला. तिने कॉल उचलला. अंजली म्हणते, हॅलो. अर्जुनची आई म्हणते, हॅलो अंजली, मी आहे. अंजली म्हणते, हो आई, सांगा. आई म्हणते, आपण बोलू शकतो का? माझ्यासोबत ये, मी खाली आहे. अंजली म्हणते, हो आई, मी येते. तिने कॉल कट केला आणि अर्जुनकडे गेली. अंजली म्हणते, अर्जुन, मी जात आहे. मला कुणीतरी भेटणार आहे. अर्जुन म्हणतो, कोणाला? अंजली म्हणते, परत आल्यावर सांगते, बाय. ती तिथून निघाली. अर्जुन म्हणतो, हां, ही योग्य वेळ आहे. चांगलं. त्याने आपल्या सेक्रेटरीला कॉल केला. अंजली आईकडे गेली. ती कारमध्ये वाट पाहत होती. तिने तिला आत येण्यास सांगितलं. अंजली म्हणते, आपण कुठे जात आहोत आई? आई म्हणते, अंजली, मी तुला पुन्हा दुखावलं, माफ कर. मी तुला पुन्हा दुखावू इच्छित नाही. अंजली म्हणते, ठीक आहे आई, मी आता आनंदी आहे. ते बऱ्याच गोष्टींबद्दल बोलले आणि मॉलमध्ये पोहोचले. अंजली म्हणते, आपण इथे का आलो? आई म्हणते, मला माझ्या मुलीसाठी काही गोष्टी विकत घ्यायच्या आहेत. अंजली म्हणते, आई, मला काही नको, माझ्याकडे गोष्टी आहेत, चला आपण जाऊ. आई म्हणते, नाही नाही, माझ्यासोबत ये, मी तुला घेऊन खरेदी करणार. नाही म्हणू नकोस. अंजली म्हणते, ठीक आहे आई. ते खरेदीसाठी गेले. ते दोघेही आनंदी होत्या. आईने तिला खूप सुंदर कपडे खरेदी केले. सुरुवातीला तिनं काहीही स्वीकारले नाही, पण शेवटी तिने स्वीकारले. आई म्हणते, जेवलीस का? चल काही खाऊया. ते फूड सेक्शनमध्ये गेले. ऑर्डर दिली आणि खाल्ले. अंजली आनंदी झाली. ती खूप हसली. अंजली म्हणते, आई, तुम्ही अर्जुनशी बोलली का? आई म्हणते, नाही, मला वाटत नाही तो मला माफ करेल. अंजली म्हणते, सगळं ठीक होईल आई, पुढच्या वेळेस बोलूया. आई म्हणते, ठीक आहे अंजली, पुढच्या वेळी घरात ये, ठीक आहे? अंजली म्हणते, हो आई, मी अर्जुनसोबत येईन. आईने तिला मिठी मारली. अंजलीनेही परत मिठी दिली. आई परत गेली आणि ती घरी गेली. अचानक तिला एका कामगाराचा कॉल आला. अंजली म्हणते, हॅलो. कामगार म्हणतो, अंजली, घरी लवकर ये. अर्जुन. अंजली म्हणते, का? अर्जुनला काय झाले? कामगार म्हणतो, सर, ते घरी जात होते, अचानक कार. अंजली म्हणते, काय? आता कुठे आहात? कामगार म्हणतो, आता आम्ही घरी आहोत. अंजली, लवकर ये, डॉक्टरला बोलावलं, पण त्याने सांगितलं.
अंजली म्हणते काय, पटकन सांग. कामगार म्हणतो काही आशा नाही. ती अचानक फोन बंद करून घरी धावत गेली. ती घरी पोहोचली. अंजली म्हणते अर्जुन. ओह. कामगार म्हणतो अंजली तो खोलीत आहे. ती कमजोर झाली. ती खोली उघडायला गेली. अचानक सर्व स्टाफ आणि कामगार म्हणाले सरप्राईज. तिला काही समजले नाही की काय चाललंय. त्यानंतर स्टाफ एका बाजूला गेले आणि तिने पाहिले अर्जुन तिथे झुंजवत उभा आहे, हातात रिंग बॉक्स धरलेला. ती काही सेकंदासाठी थक्क झाली. सर्वजण खूप आनंदात होते. खोली हृदयाच्या आकाराच्या फुग्यांनी भरलेली होती. ती त्याच्याकडे गेली. तिने हाताने आपलं तोंड झाकलं. अर्जुन म्हणतो माझ्याशी लग्न करशील का? आणि बॉक्स उघडला. ती रडू लागली. तिला काय करायचं ते कळत नव्हतं. ती खूप आनंदी होती. तिला याची अपेक्षा नव्हती. यानंतर तिने डोळ्यात अश्रू घेऊन म्हटलं हो. तो उभा राहिला आणि तिच्या बोटात रिंग घातली. नंतर ती अचानक त्याला मिठी मारते. ती रडणं थांबवू शकत नव्हती. सगळे त्याचा आनंद घेत होते. अचानक तिने त्याला हाक मारली. अर्जुन म्हणतो ओच. अंजली. अंजली म्हणते तू मला असं कसं प्रँक करू शकतोस? तुला माहिती आहे मला किती घाबरणारं वाटलं होतं. ती त्याला जोरात मारायला लागली. स्टाफ हसत राहिले. अर्जुन म्हणतो अंजली सॉरी. मी पुन्हा करणार नाही, वचन देतो. अंजली म्हणते वचन? अर्जुन म्हणतो हो. त्यानंतर त्याने तिचा चेहरा पुसला. अर्जुन म्हणतो रडू नकोस, रडू नकोस, मी इथे आहे. अंजली म्हणते हां. कामगार म्हणतो अभिनंदन अंजली. अंजली म्हणते धन्यवाद. ती लाजली. कामगार म्हणतात चला पार्टी करूया. अर्जुन म्हणतो ठीक आहे चला. सगळे पार्टीसाठी गेले. ते सर्व आनंदी होते. ती आणखी आनंदी झाली. ते एकत्र जेवले आणि खूप गेम खेळले. स्टाफ म्हणतो मग लग्न कधी आहे? अंजली म्हणते लग्न? स्टाफ म्हणतो हो. आम्हाला सगळ्यांनी म्हटलं त्यांना लग्न पाहायचं होतं. अर्जुन म्हणतो हो. सगळे ऐका. हो हो आपण लग्न करणार, पण तारीख अजून ठरलेली नाही. फक्त काही दिवस थांबा. कामगार म्हणतो ठीक आहे. अंजली अर्जुनकडे पाहत म्हणते लग्न? अर्जुन म्हणतो का? आपण अजून लग्न केलेलं नाही, त्यामुळे आपण करणार. अंजली म्हणते पण ते. अर्जुन म्हणतो काय? काही नाही, आपण सगळ्यांसमोर लग्न करणार, जणू सर्वांसमोर. ठीक आहे. अंजली म्हणते हां. पार्टीनंतर सगळे स्वतःच्या घराकडे गेले. अर्जुन आणि अंजली घरी गेले. ती कपडे बदलते आणि अंघोळीसाठी गेली. अंघोळीनंतर तो तिथे तिची वाट पाहत होता. तो तिच्याकडे आला. अंजली म्हणते काय करतोस अर्जुन? जा आंघोळ कर. अर्जुन म्हणतो नाही, मी नाही करू इच्छित. अंजली म्हणते मग तुला काय हवं? अर्जुन म्हणतो मला हवं तूच. अंजली म्हणते हं ते? माफ कर, तुला ते मिळणार नाही. खरोखर माफ कर. जा आंघोळ कर अर्जुन. तिने त्याला ढकललं आणि पलंगावर गेली. तो आंघोळ करून आला आणि पाहिले की अंजली झोपायला गेली आहे. अर्जुन म्हणतो अंजली. अंजली म्हणते काय? अर्जुन म्हणतो झोपायला जात आहेस का? अंजली म्हणते हो. का? अर्जुन म्हणतो झोपू नकोस. ती त्याच्याकडे बघते. तो तिच्या जवळ गेला आणि ती मागे जात होती. अंजली म्हणते अर्जुन काय करतोस? जा आणि झोप. अर्जुन म्हणतो का? कृपया आपण. अंजली म्हणते नाही. अर्जुन म्हणतो का? अंजली म्हणते कारण तू मला असा प्रँक केला. तुला माहिती आहे मी किती घाबरले होते. माझं हृदय फुटणार होतं. तिथेच राहा आणि झोप, माझ्याजवळ येऊ नकोस. तिने एका बाजूला सरकली. अर्जुन म्हणतो काय? हा फक्त प्रँक आहे. रागावू नकोस अंजली, कृपया. तो तिच्याजवळ गेला आणि मिठी मारली. अंजली म्हणते मी म्हटलं होतं जवळ येऊ नकोस. ही तुझी शिक्षा आहे. जा आणि झोप अर्जुन. अर्जुन म्हणतो हे क्रूर शिक्षा आहे. अंजली म्हणते काय? काही बोलला का? अर्जुन म्हणतो नाही, काही नाही. तो पलंगावर पडला. ती स्मित करून हसली. अर्जुन म्हणतो जर मी तुझं ऐकून नाही घेतलं आणि काही केलं तर तू काय करशील? अंजली म्हणते हं, मग मी दुसऱ्या खोलीत जाईन आणि तिथे 1 आठवडा झोपेन. अर्जुन म्हणतो काय? 1 आठवडा? नाही, मी तुझ्याकडे येणार नाही. ठीक आहे, 1 आठवडा असं करू नकोस अंजली, मी करू शकत नाही. अंजली म्हणते काय? मी त्याबद्दल विचार करेल. काही वेळानंतर अर्जुन म्हणतो तुला मी 1 किस देऊ शकतो का? फक्त 1 किस. ती त्याच्याकडे पाहते. अंजली म्हणते नाही, मी नाही देणार, फक्त गमतीत बोलले. जा आणि झोप अर्जुन. शुभरात्री. अर्जुन म्हणतो हां, किमान 1 तरी मिठी दे. ती हसू थांबवू शकत नव्हती. अंजली म्हणते हां ठीक आहे, पण काही करू नकोस, फक्त मिठी. अर्जुन म्हणतो ठीक आहे. त्याने तिला मिठी मारली आणि झोपला. ते शांततेने झोपले. सकाळी ती जागी झाली आणि अर्जुनला आवाज द्यायला सुरुवात केली. तो उठला नाही म्हणून ती तयार होण्यासाठी गेली. तिने तयार होऊन आली तेव्हा तो उठला आणि अंघोळीसाठी गेला. यानंतर तो खोलीत आला.
अंजली म्हणते अर्जुन. अर्जुन म्हणतो हो. अंजली म्हणते मला तुला काही सांगायचं आहे, पण कृपया नाही म्हणू नकोस. अर्जुन म्हणतो ठीक आहे, पण जर मी हो म्हटलं तर तुला मला किस द्यावं लागेल. अंजली म्हणते हो मी देईन. अर्जुन म्हणतो खरंच? मग पटकन सांग. अंजली म्हणते चल तुझ्या आईकडे जाऊ आणि तिला बोलू. तिने हे सगळं करून खूप दुखावलं आहे. मी काल तुला सांगितलं होतं की कोणीतरी मला भेटायला येणार आहे. मी आईकडे गेले होते. ती खूप दुःखी होती. अर्जुन म्हणतो पण अंजली. अंजली म्हणते काय? तू मला हो म्हणायला सांगितलं होतं. ती गोष्ट नाही, ती तुझी आई आहे. अर्जुन म्हणतो तुला माहीत नाही काय केलंय तिने? अंजली म्हणते मला माहिती आहे, पण ती ही आई आहे. तू तिला माझ्यासाठी माफ करू शकत नाहीस का? जर तू तिला बोलशील तर ती खूप आनंदी होईल. अर्जुन म्हणतो ठीक आहे, ठीक आहे. अर्जुन म्हणतो पण माझा किस कुठे आहे? मला दे. ती त्याच्याकडे पाहते आणि किस दिला. अर्जुन म्हणतो मी तसाच नाही म्हणायचो, फक्त. अंजली म्हणते पण मी असंच म्हणते. ती खाली गेली. तो तिच्या मागे गेला. त्याने कंपनीत कॉल केला आणि सांगितलं की तो आज येणार नाही. त्यानंतर ते आईकडे गेले. ती दुकानात जाऊन आईसाठी फळं आणि इतर गोष्टी घेते. ती खूप आनंदी होती. काही वेळानंतर ते पोहोचले. ती दरवाजावर ठोठावते. आईने दरवाजा उघडला आणि त्यांना पाहिले. ती थक्क झाली. तिला अपेक्षित नव्हतं की अर्जुन तिच्याकडे येईल. आई म्हणते बेटा. अंजली चला. ते आत गेले आणि लिव्हिंग रूममध्ये बसले. आईने त्यांना स्नॅक्स आणि ज्यूस दिला. नंतर ती अर्जुनकडे गेली आणि गुडघ्यावर बसली. तो थक्क झाला. आई म्हणते मुला, मला माफ कर. मी जे केले त्याबद्दल मला माफ कर. मला माहीत आहे मी काय केले. मी पुन्हा तसे करणार नाही. कृपया माझ्यावर रागावू नकोस मुला, कृपया. ती रडू लागली. अर्जुनने तिला उभं केलं. अर्जुन म्हणतो ठीक आहे आई. त्यानंतर त्याने तिला मिठी मारली. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. अंजली आणखी आनंदी झाली. ती आनंदाने रडली. त्यांनी खूप गोष्टींबद्दल बोलले आणि हसत खाल्लं. नंतर जेवायला गेले. अर्जुन म्हणतो आई, मला तुला काही सांगायचं आहे. अंजली त्याच्याकडे पाहत होती. आई म्हणते काय माझ्या मुला? अर्जुन म्हणतो आम्ही लग्न करण्याचा विचार करतोय. आम्ही आधी लग्न केलेलं नाही, त्यामुळे. ती त्याच्याकडे थक्क होऊन पाहू लागली. आई म्हणते खरंच? मी तुला सांगणार आहे. मग मी सगळं व्यवस्थित करेन. तुम्ही केव्हा करणार आहात, उद्या की परवा? ती उत्साहित झाली. अर्जुन म्हणतो मला नाही माहीत. आपण अजून काही ठरवलं नाही. या आठवड्यात कसं राहील? आई म्हणते ठीक आहे. तर आता फक्त 5 दिवस शिल्लक आहेत. अंजली म्हणते फक्त 5 दिवस? आई म्हणते हो. आपल्याला सगळं काम लवकर करायचं आहे. मी आमंत्रण पत्रिकांची तयारी करेन. तयार झाल्यावर प्रकाशित करेन. मग तुला देईन, तू सगळ्यांना द्यायचेच. आणि अंजली, तुला लग्नाचे कपडे आणि इतर सामान घ्यायचं आहे. इथे ये अंजली. मग आईने अंजलीला थोडे पैसे दिले. अंजली म्हणते आई, मला पैसे हवे नाहीत. माझ्याकडे आहेत. तुम्हाला देण्याची गरज नाही. ठीक आहे. आई म्हणते ठीक आहे अंजली, हे माझ्या आनंदासाठी आहे. कृपया घे. अंजली म्हणते नाही आई, मला नाही पाहिजेत. जर काही हवं असेल तर मी विचारेल. अर्जुन, आईला सांग की मला पैसे देऊ नका. अर्जुन म्हणतो आई, ठीक आहे. आपल्याकडे आहेत, काळजी करू नकोस. आई म्हणते ठीक आहे. मग अर्जुन म्हणतो आई, मग आम्ही निघतो. भेटू पुढच्या वेळी. आई म्हणते तुम्ही निघत आहात? अंजली म्हणते हो आई. अर्जुनला कामाला जावं लागेल म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी येऊ. आई म्हणते ठीक आहे मग. ते बाहेर निघाले आणि कामावर गेले. ते कंपनीत पोहोचले. अर्जुन म्हणतो अंजली, तू लग्नाचे कपडे, अंगठी, मंगळसूत्र कधी खरेदी करायचा? अंजली म्हणते कोणत्याही दिवशी, जेव्हा तुला योग्य वाटेल. अर्जुन म्हणतो ठीक आहे. मग आपण उद्या जाऊया का? अंजली म्हणते ठीक आहे. ते दोघे एकत्र काम करत राहिले. अंजली इतर कामगारांसोबत कामाला गेली. पहिला कामगार म्हणतो अंजली, मग तारीख ठरली का? अंजली म्हणते हो, 12 सप्टेंबर. दुसरा कामगार म्हणतो ओह खरंच? मग आपल्याकडे वेळ कमी आहे. अंजली, तुला काही मदत हवी असेल तर सांग, आम्ही करू. अंजली म्हणते हो धन्यवाद. ते तासनतास काम करून घरी परतले. अर्जुन आणि अंजली घरी पोहोचले आणि खोलीत गेले. ती अचानक पलंगावर पडली. अंजली म्हणते मी थकली आहे. अर्जुन म्हणतो तू आधीच थकलीस. मग उद्या काय करशील? आपण कपडे आणि इतर सामान खरेदी करायला जाऊ. उद्या खूप व्यस्त होऊ. अंजली म्हणते हो, मी झोपायला जात आहे अर्जुन. अर्जुन म्हणतो आत्ता? झोपू नकोस. अंजली म्हणते मग? अर्जुन म्हणतो फक्त असं पलंगावर पडून राहा. अंजली म्हणते तू वेडा आहेस का अर्जुन? झोप. अर्जुन म्हणतो हो, तुझ्यासाठी वेडा आहे. अंजली म्हणते अर्जुन. अर्जुन म्हणतो अंजली, तुला आठवतं का
आपण पहिल्यांदा कसे भेटलो होतो? अंजली म्हणते हो. कसं विसरू शकते? मी तुला धडकले आणि खाली पडले. त्यावेळी मला माहिती नव्हतं की तू अध्यक्ष आहेस. अर्जुन म्हणतो हो. तू नेहमी मला मारतेस आणि सॉरी म्हणतेस. अंजली म्हणते पण तू मला नोकरी दिली नाहीस कारण तुला माझी आवड नाही. तू म्हणालास. अर्जुन म्हणतो तुला आठवतं का? मी फक्त मजाक करत होतो. पण तुला नोकरी दिली. तो जवळ गेला आणि तिकडे पाहिले. अंजली म्हणते हां, तू दिलीस कारण मी आपला करारपत्रावर स्वाक्षरी केली होती. अर्जुन म्हणतो हो. ती वेळ मला तू आवडलीस म्हणून दिली. अंजली म्हणते म्हणजे तू मला सांगतोय की आता तुला माझी आवड नाही? अर्जुन म्हणतो हो. आता मला आवडत नाहीस. अंजली म्हणते ती दुसऱ्या बाजूला गेली. अर्जुन म्हणतो असं नाही अंजली. तू मला आता आवडत नाही कारण आता मी तुझ्यावर प्रेम करतो. तो तिला मिठी मारतो. ती हसली. अंजली म्हणते खरंच? अर्जुन म्हणतो हो. तू माझं सर्वस्व आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो अंजली. पुन्हा मला सोडू नकोस. अंजली म्हणते मी नाही सोडणार. ते एकमेकांना मिठी मारून झोपले. दुसऱ्या दिवशी अर्जुन म्हणतो अंजली उठ, आपल्याला खरेदीला जावं लागेल लवकर. अंजली म्हणते हो. 5 मिनिटे अर्जुन, मला चांगलं वाटत नाही, थोडं दुखतंय. अर्जुन म्हणतो कुठे? हॉस्पिटलला जायचं का? अंजली म्हणते नाही ठीक आहे, माझं पोट थोडं दुखतंय. ठीक आहे मी तयार होईन. अर्जुन म्हणतो ठीक आहे मग लवकर तयार हो. ते तयार होऊन बाहेर गेले. ते लग्नाच्या दुकानात पोहोचले. कामगार म्हणतो मॅडम तुम्ही काय शोधत आहात? लग्नाचे कपडे? अंजली म्हणते हो. कामगार म्हणतो मग या खोलीत या मॅडम. सर तुम्हाला तिथे यायचं आहे. हे पुरुषांचा विभाग आहे. ते विरुद्ध बाजूंना गेले. ते छान कपडे निवडले आणि बदलले. 5 मिनिटांनंतर अर्जुन तिला लग्नाच्या कपड्यात पाहायला तिची वाट पाहत होता. ती तिथे प्रवेश करते तो थक्क झाला. ती लग्नाच्या कपड्यात इतकी सुंदर दिसत होती. तो जवळ गेला आणि तिला घट्ट मिठी मारली. अंजली म्हणते काय अर्जुन? अर्जुन म्हणतो काही नाही, तू खूप सुंदर आहेस. आपल्या लग्नाची वाट पाहू शकत नाही. अंजली म्हणते अर्जुन लहान मुलं नाही आवडत मला. तुला फक्त काही दिवस थांबावं लागेल. अर्जुन कामगाराकडे पाहत म्हणतो माझी अंजली खूप सुंदर नाही का? कामगार म्हणतो हो सर. ती लग्नाच्या कपड्यात अप्रतिम दिसते. ते हसले, कपडे बदलले आणि बाहेर गेले. अर्जुन म्हणतो आता पुढचं काय? अंजली म्हणते लग्नाचं मंगळसूत्र. अर्जुन म्हणतो ठीक आहे. ते दुकानात पोहोचले आणि लग्नाचं मंगळसूत्र पाहिली. त्यांना एक सुंदर मंगळसूत्र मिळाले. अंजली म्हणते अर्जुन किती सुंदर आहे. तुला आवडलं का? अर्जुन म्हणतो हो सुंदर आहे. पण तू यापेक्षा अधिक सुंदर आहेस. अंजली म्हणते खरंच. ते मंगळसूत्र खरेदी करून बाहेर गेले. अचानक तिला पुन्हा वेदना झाली. अंजली म्हणते अर्जुन मला असं वाटत आहे की उलटी येणार आहेत, दुखतंय. अर्जुन म्हणतो काय? काय झालं? कृपया थांब अंजली, तुला ठीक वाटेल. ते अचानक रुग्णालयात गेले. ती अचानक पडली. अर्जुन म्हणतो अंजली उठ. डॉक्टर? डॉक्टर म्हणतात काय? त्याने तिला पाहिले आणि नर्सला तिच्या रूमकडे घेऊन जाण्यास सांगितले. डॉक्टर म्हणतात इथे थांबा, काळजी करू नकोस, ठीक होईल. तो तिच्यासाठी तिथे थांबला. थोड्या वेळाने डॉक्टर त्याच्याकडे आले आणि सांगितले. डॉक्टर म्हणतात अर्जुन काळजी करू नकोस, ती उठली आहे, तुला आनंदी व्हायला हवे. अर्जुन म्हणतो डॉक्टर तिला काय झालं? डॉक्टर म्हणतात अभिनंदन अर्जुन, ती गर्भवती आहे. तो थक्क झाला. अर्जुन म्हणतो खरंच? डॉक्टर म्हणतात हो अर्जुन. अर्जुन म्हणतो ती उठली का? डॉक्टर म्हणतात हो, आता तुम्ही जाऊ शकता, काळजी करण्यास काही नाही. अर्जुन म्हणतो धन्यवाद डॉक्टर. तो अंजलीकडे गेला. ती पलंगावर बसलेली होती. हठात तो तिथे गेला आणि तिला घट्ट मिठी मारली. अंजली म्हणते अर्जुन. अर्जुन म्हणतो अंजली आपण पालक होणार आहोत. अंजली म्हणते काय? खरंच? मी गर्भवती आहे? अर्जुन म्हणतो हो. तो तिला कपाळावर किस करतो. ते एकमेकांकडे हसले आणि घरी गेले. ते खूप थकले होते आणि अर्जुनने अंजलीला काही काम करायला लावले नाही. ते शांतपणे झोपले. दुसऱ्या दिवशी अंजली खाली गेली आणि काकूला सांगितले की ती गर्भवती आहे. मोलकरीण काकू ही खूप खुश झाली आणि तिला मिठी मारली. काकू म्हणतात अंजली कामावर जाऊ नकोस, तुला विश्रांती घ्यावी लागेल, ठीक आहे? अंजली म्हणते ठीक आहे काकू, मी ठीक राहीन. काकू म्हणतात ठीक आहे. मग अर्जुनच्या आईला कॉल केला आहेस का? अंजली म्हणते नाही, मी कॉल करणार आहे. ती आईला कॉल करते. अंजली म्हणते हॅलो. आई म्हणते हॅलो अंजली. अंजली म्हणते आई मला तुम्हाला काही सांगायचं आहे. आई म्हणते काय? सांग अंजली. अंजली म्हणते आई मी गर्भवती आहे. आई म्हणते काय? खरंच अंजली? ओ माय गॉड, खरंच? मी खूप खुश आहे अंजली. अंजली म्हणते हो आई. आई म्हणते मी तिथे येते, ठीक आहे? कुठेही जाऊ नकोस. अंजली म्हणते पण आई मला काम आहे, मी संध्याकाळी भेटेल, ठीक आहे? आई म्हणते हो ठीक आहे मग बाय.
अंजली म्हणते बाय आई. ती कॉल कट करते. अर्जुन उठला आणि ते कामावर गेले. अर्जुन म्हणतो अंजली, तुला विश्रांतीसाठी घरी जायचं आहे का? अंजली म्हणते नाही. अर्जुन म्हणतो ठीक आहे. ते एकत्र काम करतात. खूप काम होते. दिवस पुढे जात होते. आता फक्त त्यांच्या लग्नाचा एक दिवस उरला होता. ते अजूनही कामावर गेले. अर्जुनची आई त्यांना आमंत्रण पत्रे देते. अंजली कामाच्या ठिकाणी गेली आणि ती सर्वांना दिली. सर्व खूप खुश झाले. पहिला कामगार म्हणतो, अंजली, अजूनही इथे का आहेस? दुसरा कामगार म्हणतो, हो, उद्या तुझं लग्न आहे. घरी जा अंजली. अंजली म्हणते ठीक आहे. पहिला कामगार म्हणतो, काय ठीक आहे? नाही, लग्नानंतर 1 आठवडा कामावर येऊ नकोस. या परिस्थितीत मला वाटतं तुम्ही उद्या कामावर याल. अंजली म्हणते ठीक आहे, मी जाते. दुसरा कामगार म्हणतो, हो, तुम्ही यायला हवे, नाहीतर आम्ही तुम्हाला दोघांना कामावरून बाहेर काढू. अंजली म्हणते हो हो, आम्ही जात आहोत. ती ऑफिस रूममध्ये गेली. अर्जुन म्हणतो, सर्वांना दिलंस का? अंजली म्हणते हो. त्यांनी मला घरी जायला सांगितलं आणि काही दिवस कामावर येऊ नकोस. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग आपण आता जाऊ शकतो का? अंजली म्हणते हो. ते घरी गेले. ती पलंगावर पडली. अर्जुन म्हणतो थकलीस का? अंजली म्हणते नाही. तो तिच्या जवळ गेला. त्याने पलंगावर झोपून तिचे हात धरले. अर्जुन म्हणतो तुला घबराट वाटत आहे का? अंजली म्हणते हो, थोडं. अर्जुन म्हणतो कशासाठी? तू माझ्याबरोबर आहेस. अंजली म्हणते उद्या माझं लग्न आहे. या परिस्थितीत प्रत्येक स्त्री घाबरते. अर्जुन म्हणतो घाबरू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. ठीक आहे. ते छान विश्रांती घेतात आणि झोपतात. अंजली त्यांच्या लग्नामुळे खूप घाबरलेली होती. लग्नाचा दिवस. आई म्हणते अंजली, तयार आहेस का? अर्जुन कुठे आहे? लवकर या. अंजली म्हणते हो, आम्ही तयार आहोत. आता जाऊ शकतो का? आई म्हणते हो. ते लग्न हॉलमध्ये गेले. अंजली वरातीकडे पाहत होती आणि अर्जुन अंजलीकडे. ती लाल रंगाच्या सुंदर साडीत सुंदर दिसत होती. सर्व कामगार तिला पाहण्यासाठी थांबले. पहिला कामगार म्हणतो, अरे तू यामध्ये खूप सुंदर दिसतेस. अभिनंदन अंजली. दुसरा कामगार म्हणतो, तू खूप सुंदर आहेस अंजली. तिसरा कामगार म्हणतो, अभिनंदन अंजली. तुला थोडी घबराट वाटते का? अंजली म्हणते सगळ्यांना धन्यवाद. हो, थोडंसं घबराट आहे. तिसरा कामगार म्हणतो घाबरू नकोस, सर्व ठीक होईल. मन शांत ठेव. ठीक आहे. वरातीकडे. पहिला कामगार म्हणतो सर, या ड्रेसमध्ये तुम्ही खूप आकर्षक दिसत आहात. अभिनंदन सर. अर्जुन म्हणतो धन्यवाद. आई म्हणते अर्जुन, मी अंजलीच्या खोलीकडे जाणार आहे. मला वाटतं ती घाबरते आहे. अर्जुन म्हणतो हो आई. काकू म्हणतात अर्जुन, तुला अशी पत्नी मिळाल्यामुळे खूप तू नशीबवान आहेस. अर्जुन म्हणतो हो, मला माहिती आहे काकू. आई अंजलीच्या खोलीकडे गेली. अंजली म्हणते आई. आई म्हणते माझी मुलगी खूप सुंदर दिसते. घाबरू नकोस अंजली, सर्व ठीक होईल. ठीक आहे. अंजली म्हणते धन्यवाद आई. अँकर म्हणतो, तर सर्वांचे स्वागत आहे. इथे येण्यासाठी धन्यवाद. आता आपण लग्न सोहळा सुरू करूया. सर्वप्रथम आपण आपल्या आकर्षक वर अर्जुनचे स्वागत करतो. अर्जुन स्टेजकडे गेला. सर्वजण त्याच्याकडे पाहत होते. अँकर म्हणतो, नंतर आपली सुंदर अंजली. ती खूप घाबरत होती पण तसं दिसत नव्हती. ती स्टेजकडे गेली. सर्वजण तिला पाहत होते. ती खूप सुंदर दिसत होती. अर्जुन तिला पाहून चकित झाला. तो तिच्याजवळ गेला आणि तिचा हात धरला. ते स्टेजकडे गेले. पुजारी अर्जुन अंजलीला बसायला सांगतो. मंत्रपठण सुरू होते. लग्न पार पडते. दोघं सर्वांसमोर बोलतात. अर्जुन म्हणतो, मी अर्जुन. मी माझी पत्नी अंजलीला माझ्या मृत्यूपर्यंत सुरक्षित ठेवीन. मी तिचा आधार बनेन. तिला कधीही रडवणार नाही. मी चांगला नवरा बनेन. अंजली म्हणते, मी अंजली. मी माझ्या नवऱ्याचे सर्व आदेश पाळेन. मी अर्जुनवर प्रेम करेन आणि काळजी घेईन. त्याला त्रास देणार नाही. मी त्याची चांगली पत्नी बनेन. 2 कामगार तिथे येतात आणि त्यांना अंगठ्या देतात. नंतर तो तिला मंगळसूत्रही घालतो. त्यानंतर तो तिचा हात घट्ट धरतो. ते एकमेकांकडे पाहतात. सर्वजण अर्जुन आणि अंजलीला अभिनंदन करतात. जमाव म्हणतो, आह, किती गोड जोडपं. लग्न सोहळा छान पार पडला. त्यांनी फोटो काढले. सर्वजण घरी गेले. आज तिच्या तपासणीचीही वेळ होती, म्हणून ते हॉस्पिटलला गेले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने अंजलीला बोलावले आणि ती तिथे गेली. त्याने तिला काही सांगितले आणि ती चकित झाली. अंजली म्हणते, डॉक्टर, हे अर्जुनला सांगू नका. मला त्याला माहीत व्हावं असं वाटत नाही. डॉक्टर म्हणतात ठीक आहे, तुझ्या इच्छेनुसार. मग तुमच्या लग्नासाठी अभिनंदन. अंजली म्हणते धन्यवाद डॉक्टर. ती बाहेर गेली. अर्जुन म्हणतो, डॉक्टरने काय सांगितले? अंजली म्हणते काही नाही. त्यांनी सांगितले की मूल सुरक्षित आहे, काळजी करू नकोस. ते घरी गेले आणि आईने त्यांना हनीमूनसाठी तिकिटे दिली. अंजली म्हणते, आई, ठीक आहे, आम्हाला हे नको. आई म्हणते नाही, हे माझ्या आनंदासाठी आहे अंजली. तुला जावंच लागेल. अंजली म्हणते ठीक आहे आई.
धन्यवाद. ती तिला मिठी मारते. आई आणि काकू त्यांचा सामान घेऊन त्यांना देतात. अर्जुन म्हणतो, तुम्ही दोनही तयार आहात का? लवकरच भेटू. अंजली म्हणते, ठीक आहे. त्यानंतर ते विमानतळावर गेले आणि हनीमूनसाठी निघाले. त्यांनी खूप मजा केली. खूप आनंदी होते. हातात हात धरून राहायचे. सर्व ठिकाणं पाहण्यासाठी गेले. तिथे 4 दिवस घालवले आणि परत घरी आले. ते खूप आनंदी राहिले. अर्जुन आणि अंजली पुन्हा कामाला लागले. प्रसूतीपूर्वीचा काळ. अंजली खूप थकलेली होती. तिला खूप वेदना होत होत्या. ती चालूही शकत नव्हती. अर्जुन नेहमी तिच्या जवळ होता. आई आणि काकू घरी होते त्यांच्या नातूच्या तयारीसाठी. कार्यालयात कामगार म्हणतात, सर त्यांना कॉल आला आहे आणि सांगितले की तुम्ही या आठवड्यात पॅरिसमध्ये भेट द्या. अर्जुन म्हणतो, काय? पॅरिसमध्ये? या आठवड्यात? या आठवड्यात तर अंजलीला प्रसूती आहे. कामगार म्हणतात, हो सर, पण खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आता गेलात, तुम्ही प्रसूतीच्या दिवशी परत येऊ शकाल. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. मग त्यांनी गोष्टी लवकर तयार केल्या. तो घरी गेला कपडे पॅक करण्यासाठी. अंजलीला सांगितले की धीर धर. अर्जुन म्हणतो, अंजली, काही झाले तर आई आणि काकूला कॉल कर. घाबरू नकोस. मी प्रसूतीच्या दिवशी तुझ्या जवळ असेन. ठीक आहे? अंजली म्हणते, हो. लवकर ये अर्जुन. ती त्याला घट्ट मिठी मारते आणि रडते. अर्जुन म्हणतो, रडू नकोस अंजली आणि मलाही रडवू नकोस. मी लवकर येईन. आपलं बाळ पाहायला मी येईन. ठीक आहे? रडू नकोस. मुलावर परिणाम होईल. अंजली म्हणते, ठीक आहे. त्यानंतर तो पॅरिसला निघाला. प्रसूतीचा दिवस. अंजलीला खूप वेदना होऊ लागल्या. तिने आईला कॉल केला आणि आई तिथे आली. ती तिथे रडत होती. आईने ॲम्ब्युलन्स बोलावली आणि रुग्णालयात गेली. आई आणि काकू तिथे थांबल्या. डॉक्टर तिला प्रसूती खोलीत घेऊन गेले. सर्वजण खूप घाबरले होते. आईने अर्जुनला कॉल केला. आई म्हणते, मुला? अर्जुन म्हणतो, हो आई. ती कशी आहे? मी येतोय. आई रडू लागली. आई म्हणते, अर्जुन, तिला वेदना होऊ लागल्या आहेत. आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. लवकर ये. अर्जुन म्हणतो, काय? हो, मी येतोय. तो खूप घाबरला होता. काय करावे ते त्याला कळत नव्हते. विमानतळावर पोहोचल्यावर त्याने आईला कॉल केला, पण तिने फोन उचलला नाही. त्याला वाटले काहीतरी घडले आहे. तो त्वरित रुग्णालयाला गेला. तो डॉक्टरकडे गेला. अर्जुन म्हणतो, डॉक्टर, ती कशी आहे? डॉक्टर म्हणतात, ती खोलीत गेली आहे. तुम्ही तिथे जाऊ शकता. तो अजून घाबरला. तो दरवाजा उघडतो आणि तिच्या जवळ गेला. त्याने बाळ पाहिले नाही. अर्जुन म्हणतो, अंजली, ठीक आहेस का? आपलं बाळ कुठं आहे? अंजली काही बोलली नाही आणि डोकं दुसरीकडे वळवले. अर्जुन म्हणतो, अंजली, काही का बोलत नाहीस? काहीतरी सांग. काय झालं? बाळ कुठे आहे? काहीतरी सांग अंजली. अचानक मागून त्याची आई बोलली. काही सांगू का? अर्जुनने आईकडे पाहिले आणि आईच्या हातात बाळ पाहिले. तो खूप आनंदी झाला आणि काकूकडे पाहिले. तिच्या हातात देखील बाळ होते. अर्जुन म्हणतो, काय? त्याने अंजलीकडे पाहिले. ती हसली. हे ट्विन्स आहेत. अर्जुन म्हणतो, आई, काकू, हे ट्विन्स आहेत? ओ माय गॉड. तो बाळाकडे गेला. त्यांना पाहिले आणि चुंबन दिले. अर्जुन म्हणतो, अंजली, तू का सांगितले नाही की ट्विन्स आहेत? अंजली म्हणते, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. अर्जुन म्हणतो, काय? 9 महिन्यांपासून तू हे का सांगितलं नाही? ओ माय गॉड, मी खूप आनंदी आहे. काकू म्हणतात, तुला ट्विन्स मिळाले. मी खूप आनंदी आहे. आई म्हणते, हो, आम्हालाही त्यांना पाहून खूप आनंद झाला. अंजलीने आम्हालाही सांगितले नाही. फक्त ती आणि डॉक्टर जाणत होते. सर्व खूप आनंदी झाले. सर्व एकमेकांना प्रेम करतात. बाळ वाढले. चालायला लागले. एक मुलगी आणि एक मुलगा. ते एकमेकांना खूप प्रेम करतात. आई त्यांचा नातू पाहून खूप आनंदी झाली. ते नेहमी पिकनिकसाठी जात होते. बाळ चांगले वाढले. अंजली आणि अर्जुनने आपल्या प्रेम कहाणीचा सुंदर अध्याय पूर्ण केला होता. अंजलीने सर्वांना त्यांच्या प्रेमाची कथा सांगितली, ज्यामध्ये त्यांनी प्रेमाचे महत्त्व, धैर्य आणि वेळेवर निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ती म्हणाली की खरं प्रेम असल्यास थांबू नका. जास्त वेळ थांबल्यास ते कायमचे दूर जाऊ शकते. अर्जुनने तिच्या शब्दांना मिठी मारून मान्यता दिली आणि दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून पुढच्या प्रवासासाठी तयार झाले. त्यांनी फक्त आपला संसार नव्हे तर प्रेमाच्या मूल्यांचे उदाहरणही उभे केले. त्यांच्या जीवनातून हे शिकण्यासारखे बोध होते की खरं प्रेम धैर्याने, समजुतीने आणि प्रामाणिकपणाने जपले पाहिजे. वेळेवर निर्णय घेणे आवश्यक आहे, कारण काही क्षण कायमचे असतात आणि जेथे प्रेम आहे तिथे आनंद आपोआप येतो. अंजली आणि अर्जुन यांची कथा एक सुंदर सांगोपांग प्रेम कहाणी ठरली, ज्यातून वाचकांसमोर प्रेमाचे, समर्पणाचे आणि आनंदाचे शाश्वत उदाहरण ठरले. तर सरप्राईज लग्न ही कथा आपली इथे संपते आहे. आशा आहे की तुम्हाला आपली ही संपूर्ण कथा आवडली असेल. ही संपूर्ण कथा आणि या कथेचे भाग तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.